पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघायला 8 दिवस. त्याला मी 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबा घेऊन आलो, आमच्या आमदार पडली जाऊन सगळं सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. मग 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं, भाषण करायला लागलं. भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देतील का. ते देणार नाही म्हणून तो तिला पाहिलं होतं ना. आज तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावं. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे. सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडलेल्याला सांगतो माझी सरपंचाला. आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही. त्याचे बरेच प्रश्न येतात, त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देतो. हे केवळ जे सांगतो. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाली बरं होईल, जरा घुगडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तरं द्यायच्यात मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तरं जरा समोरच देतो. इगो देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. मायबाप तुम्हाला सांगतो, या असल्या अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्याची पसरलेला अवलाद येत नाही, यांना आरक्षणाची गरज नाही. त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या देशाची धरूच नका. म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कुणाला करायचंय? महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे, महाविकास आघाडीतनं म्हणणं कोण मुख्यमंत्री पद मागतंय? नेमकं कुणाला शिवाय देताय तुम्ही? काय चाललंय? आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही. का मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला, हो कशाला कुणाच्या वाटा जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप बसतात, सगळे मंत्री माजी मंत्री गप बसतात, तुमच्या शिव्या खात्यात, आयमाय काढतात. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला, ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आताड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला 4-5 दिवसच लेट आलो भेटायला. आम्हाला संडास मध्ये बसला काय अशा जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही मागा सुद्धा म्हणली माजलगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असं तसं, त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे. परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोने आईबापाने काय केले तुम्हाला काय बोललेत का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजेंद्र राऊताच्या दारात जागा आहे का सभा घ्यायला? दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे. माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणं आहे. इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले, जेलमध्ये गेलो ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून, एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतो, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या.
मला सांगा राजभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ. अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊचा जाहीर आपला राजकारणाचा संबंध नाही. यांनी जर नाही लिहून घेतलं तर ह्या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालल, अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजभाऊ राऊत, मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमच्या हातात कागद येतो, लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, नाजीदादांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला, छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊताची. माझं डोकं पेरू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझं मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करान त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल, अशा पद्धतीचं जाहीर अभिवचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं. आणखीन पण पेढा भरवील. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावं लागेल. की राजाभाऊ राऊतचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत शाळांमध्ये बोलतो. किती तुकडे व्हायचे आणि किती तुकडे करायला लावायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही. इमानदारीनं या पाटील चौकात 50 लाख रुपये खर्चून तुमची जरंगे दादा सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजा राऊताची असेल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसासहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पाटील चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊ राऊताची असेल. सभेची तारीख सांगा, त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाणार. विचारा जा कुणाला आता काय